नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. असं म्हणतात 21व्या शतकामध्ये संपूर्ण जग हे सुद्धा एक वैश्विक खेडं बनलेलं आहे. माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोट झालेला आहे. माणसं एकमेकांशी व्हर्च्युअल लेवलला इतकी कनेक्ट झालेली आहेत की जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही खुट्ट वाजलं तरी ते लगेच दुसऱ्याला कळतं. पण या नव्या काळातील आव्हानं सुद्धा वाढत चाललेली आहेत, बदलत चाललेली आहेत. गरिबी, दहशतवाद, पर्यावरणाचा विनाश, युद्धाची भीती अशी अनेक आव्हानं आता या नव्या जगासमोर आहेत. एकीकडे प्रत्येक देश आपलं सामरिक सामर्थ्य वाढवत चाललेलं आहे. काही देशांमध्ये अजूनही युद्धाची खुमखुमी आहे. साम्राज्यवादाची भावना वाढीस लागते आणि अशा वेळेला विश्वशांतीसाठी, जगात शांतता नांदावी याच्यासाठी काही व्यक्ती मनापासून प्रयत्न करत आहेत. आपल्याला माहीत नसतं की आपल्या अवतीभोवती किती मोठी माणसं काम करत असतात. आपल्याच महाराष्ट्राच्या मातीतील एक सुपुत्र गेली 40 वर्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून, विश्लेषक म्हणून, सल्लागार म्हणून काम करत आहेत. जगभरातील 50 पेक्षा अधिक राष्ट्रप्रमुखांच्या थेट संपर्कात असलेले आणि ज्यांनी स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या संस्थेची स्थापना करून अनेक देशांना राजनैतिक सल्ला दिला, त्यांची धोरणं ठरवण्यासाठी मदत केली, असे डॉक्टर संदीप वासलेकर सर आज आमच्या स्टुडिओत आहेत. त्यांचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार सर. स्वागत करताना खरंच मनापासून आनंद होतो. म्हणजे सध्याच्या काळामध्ये अशा बौद्धिक स्तरावरती काम करणारी माणसं भेटली एक वेगळाच आनंद असतो. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचे, तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहात, म्हणजे तुमचं महाविद्यालयीन शिक्षण आहे कॉमर्सचं. त्यानंतर मी तुमचं पुस्तक वाचत असताना त्यात वाचलं की तुम्ही एक प्रबंध लिहिला होता, एक शोधनिबंध लिहिला होता आणि तो खूप गाजला. मुळात अशा पद्धतीचा शोधनिबंध लिहावा अशी उर्मी का आली? त्यावेळी ती कशी गरज होती का? आणि तो प्रबंधाचा विषय काय होता? पहिल्यांदा मी कोल्हापुरात आलो याचा मला आनंद आहे. आणि आपले जे कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या भोवतालचे जे सगळे जे प्रेक्षक आहेत त्या सगळ्यांना माझा पुन्हा एकदा नमस्कार. खूप खूप स्वागत. मी आयुष्यात केवळ दुसऱ्यांदा कोल्हापुरात आलेलो आहे. पूर्वी मी 2011 साली असंच एक सकाळतर्फे व्याख्यान द्यायला आलो होतो आणि त्याच्यानंतर आता हा दुसरा, आणि मला खूप आनंद आहे. माझं लहानपण डोंबिवलीमध्ये गेला. त्यावेळेला डोंबिवली खेडं होतं. आता ते खूप मोठं असं शहर झालेलं आहे आणि ते देखील अवास्तव असं शहर झालेलं आहे ते. तर डोंबिवलीमध्ये असताना मी एका चाळीत राहायचो. चाळीमध्ये म्हणजे आमची 10 बाय 12च्या 2 खोल्या एवढीच चाळी, म्हणजे संडास वगैरे पण बाहेर असायचे, बाथरूम होतं. आणि माझं 20 वर्ष असताना पूर्वीची SSC म्हणजे 11+4 ते झाल्यानंतर मी BComची मी परीक्षा दिली आणि कॉमर्स झालं. तर त्यावेळेला मी आमच्या चाळीमध्ये एक ओटा होता, त्या ओठावरती मी एरझाऱ्या घालायचो. त्या एरझाऱ्या घालताना मी जे वाचलं होतं आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थितीबद्दल आणि जगामध्ये जी विषमता निर्माण होत होती त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल ह्याचे माझ्या मनात विचार आले. आणि म्हणून मी त्याच्यावरती एक प्रकारचं काही एक मेकॅनिझम म्हणतात त्याला, किंवा एक प्रकारचे एक इन्स्टिट्यूशनल सोल्युशन असं मी तयार केलं. आणि त्याच्यावरती मी तो एक लेख लिहिला सन 1980च्या दरम्यान. 1979 मध्ये. 1980च्या दरम्यान साधारण, म्हणजे माझं 20-21 वय होतं. आणि मी काही त्याच्यासाठी काही फार वाचलं नाही. तर मी हा केवळ ओठ्यावरती आमच्या चाळीत एरझाऱ्या घालून केवळ विचार करून तो लेख लिहिला की संपूर्ण जगाचं अर्थशास्त्र जे आहे ते कसं बदलावं. हां. आणि तो लेख नंतर मी मुंबईला गेलो आणि तिथे 1-2 वर्तमानपत्रात गेलो. त्यापैकी फायनान्शियल एक्सप्रेशन तो छापला. अच्छा. त्या काळामध्ये साधं झेरॉक्स किंवा फोटोकॉपिंग पण नसायचं. खूप कमी लोकांकडे असायचं. तर आमच्या ओळखीचे एक होते, ते हिंदुस्तान लिव्हरमध्ये काम करत होते. तर त्यांच्याकडे ते फोटोकॉपिंग मशीन होतं. त्यांनी मला माझ्या लेखाच्या काही प्रती करून दिल्या. मग मी वाचनालयात गेलो आणि जगातले जे महत्त्वाचे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचे पत्ते मिळवले आणि त्यांना मी माझा लेख पाठवला. तर अर्थशास्त्रातले जे पहिले नोबेल पारितोषिक विजेते यान टिनबर्जन यांचं मला पत्र आलं. आणि ते म्हणाले की तू जे ह्याच्यामध्ये काही विचार मांडलेले आहेत किंवा जो जगाला पुढचा मार्ग दाखवला ह्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे.
त्याच्यानंतर त्यावेळेला जागतिक बँकेचे अध्यक्ष होते रॉबर्ट मॅकनमारा. त्यांना आता माझा पेपर एवढा महत्त्वाचा वाटला की त्यांनी जागतिक बँकेच्या जगातल्या सर्व अधिकाऱ्यांना तो वाचायला सांगितला आणि त्याच्यावरती चर्चा करायला सांगितली. ग्रेट. आणि असं म्हणता म्हणता जगातले सर्व अर्थशास्त्रज्ञ महत्त्वाचे असे आणि अनेक देशांची सरकार आहे त्याच्याकडे पाहायला लागली आणि त्याच्यावरून चर्चा सुरू झाली. अच्छा. आणि त्याच्यातूनच मला ऑक्सफर्ड विद्यापीठात जायची पूर्ण स्कॉलरशिप मिळाली. अच्छा, मग त्यानंतर तुम्ही ऑक्सफर्डला गेला? त्यानंतर मी ऑक्सफर्डला गेलो. ऑक्सफर्डमध्ये कुठली पदवी घेतली? ऑक्सफर्डमध्ये मी BA घेतली. बरं. हां, म्हणजे पहिल्यांदा इथे मी M.Com केलं होतं. हो. नंतर मी ऑक्सफर्डला जाऊन BA घेतली. कारण ऑक्सफर्डला जाऊन अजूनही जे म्हणजे मास्टर्स डिग्री हे करतात, शिक्षण घेतात, त्याला काही अर्थ नसतो. जे ऑक्सफर्ड हे 1000 वर्षापूर्वींचं म्हणजे विद्यापीठ आहे. हो हो. आणि तिथे फक्त 2च पदव्या आहेत. एक अंडर ग्रॅज्युएट आणि म्हणजे BA किंवा आणि दुसरी DPhil म्हणतात त्याला, म्हणजे जी PhD. अच्छा. अलीकडे त्यांनी मागचे 10-15 वर्ष मास्टर डिग्री सुरू केली आहे, पण त्याला काही अर्थ नाही. ते त्यांना आता कळलं की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला आपण एक मास्टरची डिग्री घेतली पाहिजे. त्यांच्यासाठी त्यांनी हे सुरू केली आहे. पण त्याच्यामध्ये जे ऑक्सफर्डचं जे मूळ जे शिक्षण आहे किंवा ते जे सामर्थ्य आहे त्यांचं 1000 वर्षाचं, ते त्याच्यामध्ये नाही आहे. हे ह्याने एक फक्त मार्केटसाठी केलेली ही डिग्री आहे. त्याच्यामुळे माझा तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आग्रह आहे की ऑक्सफर्डला किंवा इंग्लंडमधल्या कुठल्याही विद्यापीठात जाऊन मास्टरची डिग्री घेणं हा मूर्खपणा आहे. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काही किंमत नाही. अच्छा. पण मग त्यानंतर तुम्ही 2009 साली युनोनं जे इस्तंबूलमध्ये एक जागतिक परिषद घेतली होती, त्या परिषदेच्या चर्चासत्राचं अध्यक्षपद डॉक्टर संदीप वासलेकर सरांना मिळालं. ही संधी कशी मिळाली? 2001ला दहशतवादी हल्ला झाला. न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर, वॉशिंग्टनमध्ये पेंटागॉन, ह्याच्यावरती. तर त्या दहशतवादी हल्ल्यातून मी वाचलो. त्यावेळी तुम्ही अमेरिकेमध्ये होता? नाही, मी न्यूयॉर्कमध्ये जो हल्ला झाला तो वर्ल्ड ट्रेड सेंटरचे 2 टॉवर होते, त्यांच्यावरती झाला. ह्या 2 टॉवरना एकत्र जुळवणारा म्हणजे त्यांना बेस असा पाया त्यांचा निर्माण करून घेणारा एक मॅरियट हॉटेल होतं 22 मधली. तर ते त्या दोन्ही टॉवरना ते जोडत होतं आणि त्याच्याबरोबर मध्ये होतं, म्हणून तो त्या 2 टॉवरचा पाया असा मोठा झाला होता. पण ते हॉटेल म्हणून ते वापरायचे. ते 22 मधले हॉटेल होतं. तर त्या हॉटेलमध्ये माझं 10 सप्टेंबरपासून बुकिंग झालं होतं आणि 11 सप्टेंबरला सकाळी हल्ला झाला. हो. हां. तर मी जर का ते बुकिंगप्रमाणे मी तिकडे गेलो असतो तर आज आपली भेट झाली नसती. तर कुठेतरी आकडेवारीत तुम्ही माझं नाव बघितलं असतं. हां, म्हणजे मी अस्तित्वात जर राहिलो नसतो. तर झालं काय की पण त्याच वेळेला माझं शेती या विषयावरती पण काम चालू होतं. एकीकडे एक आंतरराष्ट्रीय राजकारण, दहशतवाद, तर दुसरीकडे भारतात शेती, खास करून दुधाची उत्पादकता कशी वाढवता येईल ह्याच्यावरती पण माझं काम चालू होतं. आणि त्यावेळेला माझ्या काही मित्रांनी मला चीनमधले जे दुधासंबंधी जे काही तज्ज्ञ होते त्यांची मी भेट घडवून आणीन आणि चीनमधल्या अगदी दुर्गम भागामध्ये तुला जायला मी संधी निर्माण करून देईन असं मला सांगितलं. आणि त्या चीनी लोकांनी मला सांगितलं की आम्ही सगळ्या तुझ्यासाठी वेळ वगैरे देऊ, पण आमच्या सोयीची वेळ तू 10 सप्टेंबरला इथे आलास तरच आहे. अच्छा. तर मी काय म्हटलं, अमेरिकेत मला सगळे राजकीय नेते खूप वर्ष ओळखत होते, तर मी म्हटलं त्यांना मी काहीतरी करून विनंती करीन. पण चीनमधले लोक मला कोणी ओळखत नव्हते आणि ते एक प्रकारे माझ्यावर उपकार करत होते. ते मला उगाचच फुकटचं ते शिक्षण देत होते, माहिती देत होते. तर म्हणून मी शेवटच्या क्षणी अमेरिकेत जायच्याऐवजी चीनला जायचं ठरवलं आणि मी ह्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यातून वाचलो. तर तुमचा प्रश्न आहे युनोची जी 2009ची जी इस्तंबूलमधली परिषद झाली, पण तो वाचल्यामुळे दहशतवाद ह्या विषयाचा माझ्या मनावरती खूप परिणाम झाला. मग मी म्हटलं की दहशतवाद कसा काय कमी करता येईल ह्याच दृष्टीने मी प्रयत्न करायला सुरुवात केली जगातली. आणि युरोपियन संसद आणि अरब लीग म्हणजे जी सर्व अरब राष्ट्रांची जी संघटना आहे ती ह्यांच्यात बोलणी सुरू केली आणि त्याचं अध्यक्षपद माझ्याकडे होतं. आणि ही बोलणी युरोपियन संसदेमध्ये व्हायची. तर ही 3 वर्ष बोलणी झाली. तर त्या 3 वर्ष बोलणी झाली आणि त्याच्यातून असा एक निष्कर्ष निघाला की जे मध्य पूर्वेतले जे काही संघर्ष आहेत म्हणजे इस्रायल इराण, इस्रायल पॅलेस्टाईन वगैरे हे जे अनेक संघर्ष आहेत तिथे, तर हे जे संघर्ष आहेत ते जिथपर्यंत कमी होत नाही तिथपर्यंत दहशतवाद हा एक कळीचा मुद्दा राहील जगासाठी. अच्छा. म्हणून मला ह्या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी मला सांगितलं की मध्य पूर्वेतल्या संघर्षाची किंमत असा प्रबंध तो तू तयार कर.
बर. आणि तो जगात त्या इतिहासात किंवा 45 नंतरच्या जगाच्या इतिहासातला मध्यपूर्वेच्या संघर्षाचं 100 परिमाणांच्या वरती मूल्यमापन करून पहिल्यांदाच सगळं हे केलेलं, पण सगळा हिशोब मांडलेला तो पहिला प्रबंध होता. अच्छा. तर तो प्रबंध मी मांडला आणि त्याच्यावर जगात चर्चा सुरू झाली. म्हणून इस्तंबूलच्या त्या युनोच्या बैठकीत त्या प्रबंधावरती चर्चा करण्यासाठी म्हणून त्यांनी जगातल्या काही परराष्ट्रमंत्र्यांची बैठक बोलवली होती आणि तिथे मला त्यांनी बोलवलं होतं. काय आहे की बुद्धीला अजूनही जगभर प्रचंड किंमत आहे आणि जगभरामध्ये सरकारच्या बाहेर राहून सरकारची धोरणं काय असावीत, परराष्ट्र नीती काय असावी याच्याबद्दलचा एक थिंक बँक अशा पद्धतीनं काम करणाऱ्या माणसांना प्रचंड मागणी आहे, डिमांड आहे आणि त्यामध्ये डॉक्टर संदीप वासलीकर हे नाव अग्रस्थानी आहे. सर, तुम्ही जेव्हा आज संपूर्ण जगभर फिरलेला आहात, देशांची परराष्ट्र नीती काय आहे, त्यांच्या पॉलिसीज काय असल्या पाहिजेत, दहशतवाद कसा संपवता येईल, पर्यावरणाचा विनाश प्रचंड होत चाललेला आहे तो कसा रोखता येईल, गरिबी कशी रोखता येईल, शिक्षणाच्या बद्दल आपलं अशा विविध क्षेत्रातलं आपलं काम आहे. सध्या या क्षणी 2025 मध्ये म्हणजे तुम्ही 2013 मध्ये लिहिलेलं पुस्तक जे माझ्यासमोर आहे, एका दिशेचा शोध, ते पण मी वाचलेलं आहे. पण आता त्याच्यानंतर ते पुस्तक लिहिल्यापासून आत्तापर्यंत बरेच बदल झालेले आहेत जगभरामध्ये. आज आपण 2025 मध्ये ते सुद्धा नोव्हेंबर महिन्यात बोलतोय. आत्ता या क्षणी जगासमोरची सगळ्यात प्रमुख आव्हानं कुठली? गरिबी, दहशतवाद निर्मूलन की अन्य काही? मी एका दिशेचा शोध 2010 साली लिहिला. बर. आणि मागच्या वर्षी त्याची 25वी आवृत्ती आली. ग्रेट. ह्यासाठी महाराष्ट्रातल्या रसिक वाचकांना माझ्याकडनं आभार आणि नमस्कार. ते पुस्तक म्हणजे एक बौद्धिक मेजवानी आहे. नाही, पण ते महाराष्ट्रातल्या रसिक वाचकांनी ते उचलून धरलं म्हणून त्याची 25वी आवृत्ती एवढ्या छोट्या काळात आली. तर आणि त्याच्यानंतर मी आत्ताच अलीकडे वर्ल्ड विदाउट वॉर पुस्तक लिहिलं. तर ह्याची 25वी आवृत्ती आणि वर्ल्ड विदाउट वॉर ह्या पुस्तकाचं लिखाण, युद्धाविना जग, नाही त्याचं मराठीत, त्याचं आता ते इंग्लिशमध्ये आलं, नंतर इंग्रजीत आलं, नंतर फ्रेंचमध्ये आलं, स्पॅनिशमध्ये आलं, मेक्सिकोमध्ये आलं आणि मराठीमध्ये आलं. आणि मराठी राजहंसनी प्रकाशित केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे युद्ध नाकारणारे जग. युद्ध नाकारणारे जग. अच्छा. म्हणजे इंग्रजीचा तुम्ही बरोबर अर्थ केला तर युद्धाविना होता, पण त्यांनी पुस्तकाचं शीर्षक युद्ध नाकारणारे जग केलं. तर 2010 पासून आत्तापर्यंत महत्वाचा काय बदल झाला सांगतो आणि नंतर आजची काय आव्हान आहे त्याकडे आपण बघूया. तर 2010 साली मी ज्यावेळेला एका दिशेचा शोध लिहिलं त्यावेळेला मला एक माझा जो अभ्यास होता त्यानुसार मला अगदी असं स्पष्ट दिसत होतं की ह्यापुढे पाण्यांवरून किंवा नद्यांवरून मोठं युद्ध होईल. आणि मी तसं त्या पुस्तकात मांडलं होतं. बाकी देखील माझी जी कामं चालू होती त्यामध्ये तो एक खूप मोठा भाग होता. अजूनही म्हटलं जातं की तिसरं महायुद्ध झालं तर ते पाण्यासाठी असेल, असं 2010 साली मी म्हटलं होतं. आता मागच्या 15 वर्षात झालेला मोठा बदल म्हणजे पाण्यावरून महायुद्ध होणार नाही, हा एक खूप मोठा बदल झाला. म्हणजे 15 वर्षापूर्वी लोकांचं वाटतं, अजूनही लोक ते म्हणतात की तिसरं महायुद्ध नाही, यापुढे महायुद्ध पाण्यावरून बिलकुल होणार नाही. कारण टेक्नॉलॉजी प्रचंड वाढत चालली नाही. आणि पाण्यावरून जे सगळे संघर्ष होते ते सगळेच्या सगळे मिटलेत. म्हणजे मोठे होते ते, अर्थात ते राष्ट्रांमधले जे होते ते मिटलेत. आता काही तांत्रिक आहेत, काही छोट्या प्रमाणात आहेत, म्हणजे सगळे मोठे संघर्ष मिटलेत. पण इतकंच नव्हे, कारण जरी संघर्ष मिटला तरी त्याचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. तर नाही, पण आता त्याच्यावरती पाण्यावरती संघर्ष होऊ नये म्हणजे देशादेशांमध्ये, म्हणून काय उपाययोजना करता येईल, कशी अरेंजमेंट करते, हे सगळं आता म्हणजे जगामध्ये प्रस्थापित झालेलं आहे. त्याच्यामुळे पाण्यावरून युद्ध होण्याची शक्यता आता, मोठं युद्ध होण्याची शक्यता नाही आहे. तर आता कशावरून युद्ध होऊ शकतं? तर आता 2 प्रकारच्या शस्त्रास्त्र स्पर्धा चालू आहेत. एक म्हणजे अण्वस्त्र. अण्वस्त्रांवरून शस्त्रास्त्र स्पर्धा 45 साली जी सुरू झाली ती 90-91 साली थांबली. पण आता ती पुन्हा म्हणजे त्याचं पुन्हा नव्यानं डोकं वर काढायला, नव्याने ती डोक्यावर काढायला लागलेली आहे. आणि दुसरी AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता, ह्याचा काही जो भाग आहे तो अतिशय महाभयंकर आहे आणि त्याची पण स्पर्धा चालू आहे. त्याला त्या AI ची शस्त्रस्पर्धा म्हणतात, त्याला नुसती AI ची स्पर्धा म्हणत नाही. हा. तर ह्या 2 शस्त्रस्पर्धांमुळे खूप मोठा असा धोका निर्माण झालेला आहे.
आणि हा तर एवढा मोठा धोका आहे की ह्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी गणित चुकलं तर संपूर्ण मानवतेचा नाश होऊ शकतो. हो, खरं आहे. तर हे दोन सगळ्यात, ही जी शस्त्रस्पर्धा आहे ही सगळ्यात मोठी आपल्या पुढची समस्या आहे. पण तुम्हाला स्वतःला वाटतं का की संपूर्ण जग तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं चाललंय असं वाटतंय? आता चालू आहे, आता पाठचाल चालू आहे जगाची. आता पहिलं महायुद्ध ज्यावेळेला झालं, अर्थात तिसरं महायुद्ध झालं तर त्याचे परिणाम आपल्याला सोसणारे असणार नाहीत, कदाचित संपूर्ण पृथ्वीचा विनाश होऊ शकतो. नाही, तिसरं महायुद्ध झालं तर परिणाम होणारच नाहीत, आपण भोगणारच नाही परिणाम, असणारच नाही, आपण असणारच नाही. हा, म्हणजे 24-25 तासामध्ये सगळी पृथ्वी नष्ट होऊन जाईल, म्हणजे पृथ्वीवरची सृष्टी नष्ट होऊन जाईल. बापरे. हा, त्यामुळे आपण कोणी म्हणजे हा तुमचा स्टुडिओ, मी, तुम्ही प्रश्नच कोणीच नाही, म्हणजे आपण चर्चा करू शकणार पण म्हणजे महायुद्धाची तीव्रता आणि खुमखुमी दोन्ही इतकं वाढलेलं आहे? नाही, वाढत चालली आहे. बरं. अर्थात आता पाकिस्तान ज्या पद्धतीनं पुढच्या काही दिवसामध्ये अणु चाचणी करणार अशा पद्धतीनं इशारा देते. पाकिस्तान छोटं आहे, मी त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. महायुद्ध झालं तर ते मुख्य चीन, रशिया, अमेरिका ही जी 3 राष्ट्र आहेत ह्यांच्या महासत्ता म्हणतोय आपण, महासत्ता त्यांच्यामध्ये जर का काही युद्ध झालं तरच ते महायुद्ध होऊ शकेल. बाकी असे हे सगळे छोटे छोटे देश आहेत, त्याच्याने काय फारसं म्हणजे ते करू शकणार नाहीत आणि त्याच्यामुळे महायुद्ध वगैरे होणार नाही. तर आता काय झालेलं आहे की पहिल्या महायुद्धाच्या पूर्वी एक पाऊलचाल होती आणि ती म्हणजे जर्मनी आणि ब्रिटन ही जी त्यावेळची जी सुपर पॉवर्स होती किंवा ज्या बलाढ्य महासत्ता होत्या त्यांच्यामध्ये नेव्हीची स्पर्धा सुरू झाली होती. आणि कोणाची नेव्ही प्रबळ, माझी का तुमची, अशी खूप मोठी, आणि त्यांनी सगळे त्यांचे जे सामुग्री होती सगळं जे होतं सगळं त्यांनी त्या नेव्हीच्या स्पर्धेमध्ये घालवलं होतं. आणि ती स्पर्धा होती, ती स्पर्धा काही प्रमाणामध्ये पहिलं महायुद्ध सुरू होण्यास कारणीभूत ठरली. अशी स्पर्धा आता चीन आणि अमेरिकेमध्ये AI ची स्पर्धा सुरू झाली आहे. जास्तीत जास्त प्रबळ आणि जास्तीत जास्त सामर्थ्यशाली AI करायची ती. आता AI मध्ये हे जे AI आहे की जे आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा भाग आहे, ते सर्वसामान्य लोक जे AI वापरतात म्हणजे एक ChatGPT, DeepSeek, त्याचा आणि त्याचा काही जमीन आसमानाचा काही संबंधच नाही. हे आपलं दररोजचं बालिश बेसिक आहे. हा, ते वेगळे, त्याच्यात मी त्याच्याबद्दल बोलत नाही. हे जे वरचं जे AI आहे, तर तसं दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं तर त्याच्या आधी एक आर्थिक युद्ध झालं होतं आणि त्या टॅरिफ वॉरमुळे, अमेरिकेने सुरू केलेल्या टॅरिफ वॉरमुळे ते आर्थिक युद्ध झालं. तर आता पुन्हा टॅरिफ वॉर सुरू झालं. म्हणजे पहिल्या महायुद्धाची पाऊलवाट होती ती म्हणजे एक नेव्हीची स्पर्धा, साम्राज्यवाद एक प्रकारे, आणि दुसऱ्या महायुद्धाची पाऊलवाट होती ते म्हणजे टॅरिफ वॉर किंवा आर्थिक महासत्ता, आर्थिक युद्ध. ह्या दोन्ही पाऊलवाटा आता एकत्र येऊन तिसऱ्या महायुद्धाची पाऊलवाट तयार होते. आणि एक दुसरं म्हणजे सगळ्या जगाला अतिरेकाचं वेळ लागत चाललंय. एका तऱ्हेने अतिरेकाची स्पर्धा सुरू आहे, वेगवेगळ्या प्रकारचा अतिरेक. अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षामध्ये अतिरेक, मध्य पूर्वेमध्ये धार्मिक अतिरेक, म्हणजे इस्लामिक स्टेट किंवा ISIS म्हणतात त्यांचा धार्मिक अतिरेक. पण तुम्हाला वाटेल की अमेरिकेमध्ये पण खूप मोठा धार्मिक अतिरेक आहे, प्रचंड मोठा धार्मिक अतिरेक आहे. आणि म्हणजे काही जण तर ते ख्रिश्चन धर्मातले जे बायबलमधले जे काही संदर्भ आहेत ते देऊन त्यांना तर म्हणजे अमेरिकेतल्या काही बलाढ्य लोकांना जे अतिशय श्रीमंत आहेत, मोठे मोठे टेक्नॉलॉजी कंपन्यांचे मालक आहेत, त्यांना ते युद्धच घडवून आणायचं आहे, जागतिक युद्ध कारण तसं बायबलमध्ये दिलंय म्हणून त्यांना जागतिक युद्ध घडवून आणायचं आहे. कमाल आहे. असे विचार करणारे आणि हे सुशिक्षित लोक आहेत. जे मध्य पूर्वेतले ISIS ते दहशतवादी आहेत ते अशिक्षित मुलं आहेत. ती म्हणजे ते नुसती धर्माच्या मागे लागलेली आहेत, अशिक्षित आहेत, त्यांना काही कळत नाही. म्हणून जे अमेरिकेतले जे धर्मांध लोक आहेत ते सुशिक्षित, नुसते सुशिक्षित नाही आहेत, धनाढ्य आहेत आणि ते साधे BSc डिसिजन मेकर आहेत, ते PhD आहेत, ते खूप मोठे सखोल ज्ञान असलेले, ते तंत्रज्ञान त्यांच्या हातात आहे. आणि ते सगळे, तर एकीकडे हे धर्माने ह्या सगळ्या लोकांना वेळलं, दुसरं राष्ट्रवादाचा अतिरेक होतोय. तर असं वेगवेगळ्या प्रकारचं. तिसरं आता साधं ही जी AI ची स्पर्धा चालू आहे तर त्याच्यामध्ये काही कंपन्या आहेत त्या किती पगार देत असतील, म्हणजे त्यांनी किती ऑफर केला असेल पगार. तर जर का तुम्ही त्यांना त्या स्पर्धेत पुढे नेऊ शकाल तर त्या AI एक्सपर्टना $100 मिलियन म्हणजे जवळजवळ 1000 कोटी रुपये
महिन्याचा वर्षाचा पगार द्यायला तयार आहेत ते. बापरे. हा म्हणजे एक प्रकारे जग ताब्यात घ्यायची ही यांची लालसा आहे आणि मग त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी सुद्धा या महासत्ता करतायत. हा ते पूर्ण आणि एकदम गंभीर आहे, प्रचंड मोठी. काल टेस्ला कंपनी जी आहे त्याच्या बोर्डनी असा त्या शेअर होल्डर्स आहेत त्याचे समधारक, त्यांनी कालच असा निर्णय घेतला की त्यांनी त्यांचे जे संस्थापक आहेत एलन मस्क, त्यांना $1 ट्रिलियन मध्ये तुम्हाला सांगतो की संपूर्ण भारताची आर्थिक जे उत्पन्न आहे ते $4 ट्रिलियन आहे, त्याच्या 1/4 एवढं त्यांना इन्कम द्यायचं ठरवलं. आणि त्यांना एवढंच पाहिजे की ही विषमता ही दरी अजून वाढत जाणार आणि अजून. त्याच्यातून होणारे परिणाम हे खूप. आणि हे त्यांनी का त्यांना द्यायचं ठरवलं एलन मस्कना? नाही, त्यांनी त्या बदली त्यांनी कंपनीचं जगभर वर्चस्व निर्माण केलं पाहिजे ही हमी घेतली त्यांच्याकडनं. म्हणजे तंत्रज्ञान वापरून, बाकी गोष्टी वापरून असं. आणि त्यांना टेस्लाच्या ड्रायव्हर नसलेल्या मोटार गाड्या सगळ्या जगभर पसरल्या पाहिजेत, हे त्या हमीपत्रातला एक भाग आहे. म्हणजे तर हे असं सगळं जे चालू आहे, हे सगळं कुठल्या दिशेला निघालेलं आहे? आणि मग तुमच्यासारखी लोक जी संपूर्ण जगभरामध्ये शांतता नांदावी, तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेनं जग जाऊ नये याच्यासाठी स्ट्रॅटेजिकली काम करणारी माणसं याच्यामध्ये काय करतात? तर आता एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की हे जी सगळी स्पर्धा चालू आहे ती 10, 15, 20 देशांमध्ये चालू आहे. अच्छा. जगातले बहुसंख्य जे देश आहेत त्यांना युद्ध नको म्हणून त्यांनी जाहीर केलं. इतकंच नाही तर त्यांचा तुम्हाला सांगतो एक आकडेवारी की जगात 193 देश आहेत, म्हणजे युनोनी मान्यता दिलेली. असं कोणी स्वतःला देश म्हणून डिक्लेअर करेल तसं नाही, पण युनोनी मान्यता दिलेले 193 देश आहेत. त्यापैकी 22-23 देशांनी पूर्णपणे त्यांच्याकडे म्हणजे संरक्षण खातच नाही, सैन्य नाही. स्वित्झर्लंडकडे आहे. हां, की 22-23 देश असे आहेत की ज्यांच्याकडे बिलकुल एक सैनिक पण नाही. हां, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स नाही, संरक्षण मंत्रालय नाही, काही नाही. त्यांनी संरक्षण किंवा शस्त्र ह्या संज्ञेलाच त्यांनी पूर्णपणे इतिहासात गाडलेलं आहे. हां, त्यांच्या शांततेवरती एवढा गाढा विश्वास आहे त्यांचा. आणि हे 22-23 देश असे आहेत की ज्यांच्यावरती कोणी हल्लाच करत नाही, त्यांच्याकडे काही शस्त्र नसून. काय कारण? दुसरं तुम्हाला सांगतो, आकडेवारी मी कंप्लीट करतो, मग आपण चर्चा करूया. त्याशिवाय स्वित्झर्लंड सारखे काही देश आहेत की ज्यांच्याकडे शस्त्र आहेत पण ती एका ठराविक मर्यादेत आहेत, अतिशय कमी प्रमाणात आहेत, आणि ते युद्ध करत नाहीत. स्वित्झर्लंडनी 500 वर्षात एक युद्ध केलेलं नाही. 500 वर्षात. आणि त्याच्या भोवती हे सगळे महत्वाकांक्षी देश आहेत. फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, सगळे महत्वाकांक्षी त्यांच्या सीमेवरती आहेत. तरी पण त्यांना कोणी धोका पोचवत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की 122 देश असे आहेत, 123 देश की ज्यांनी सांगितलंय की आम्हाला अण्वस्त्र बिलकुल नको. जगात किती स्पर्धा होऊन दे, आमच्या शत्रूकडे असून दे, आम्हाला नको. 123 देशांनी युनोमध्ये ह्या करारावरती, युनोच्या ठरावावरती सह्या केलेल्या आहेत. आणि 193 पैकी 163 देश असे आहेत की ज्यांची शस्त्र $1 ते $2 अब्ज आसपास आहेत. हां, म्हणजे नॉमिनल $1-2 अब्ज मध्ये आज तुम्ही कोल्हापूर शहरात तुम्हाला असे काही उद्योग भेटतील की ज्यांची तेही संपूर्ण देशाचं संरक्षणाचं बजेट त्यांचं $1 ते $2 अब्ज आहे, एवढं आहे. हां, म्हणजे ह्याचा अर्थ काय? आकडेवारी तुम्ही बघितली तर स्पष्ट दिसतं की 193 देशांपैकी 23 देशांनी युद्ध पूर्णपणे आणि शस्त्र देखील पूर्ण नाकारलेली आहेत. 123 देशांनी अण्वस्त्र किंवा अशी घातकी शस्त्र नाकारलेली आहेत. आणि 163 देशांनी शस्त्र आहेत पण शक्यतो आम्हाला युद्ध करायचं नाही म्हणून आम्ही ते अगदी मिनिमम प्रमाणामध्ये ठेवणार. म्हणजे ह्याचा तर उरलेले 30 देश सगळे करतायत. म्हणजे हे जे जगाला वेठीस धरलेलं आहे हे 30 देश. आणि या 30 देशांमध्ये देखील काही महाकाय ज्या कंपन्या म्हणा, अमेरिका, आणि त्याच्यामधले देखील काही नाही, त्याच्या फ्रान्स पण थोडंफार आहे, ब्रिटन पण आहे, पण हे म्हणजे थोडेफार देशच आहेत. इस्रायल महत्वाचं, इस्रायलच्या भोवती इराण,
असेच काही देश आहेत की ज्यांना युद्ध पाहिजे आहे आणि ते त्या दृष्टीने सगळी तयारी करतात. तर आणि ह्या देशांमध्ये काही लोक आहेत जे धर्माने वेडे झालेले आहेत, जे तंत्रज्ञानामध्ये आपलं डॉमिनन्स पाहिजे, वर्चस्व पाहिजे. तर ह्या सगळ्यांचं पण ह्या देशात इतर देखील लोक असे आहेत. म्हणजे मी प्रयत्न करतो ते मी लांबचा, पण ह्या देशांमध्ये अनेक लोक आहेत की हे असं जाऊ नये, आपल्या देशाने ह्या मार्गाने जाऊ नये म्हणून ते प्रयत्न करतायत. पण हे जे प्रयत्न करणारे जे काही घटक आहेत, संस्था आहेत, त्यांचा कितपत प्रभाव असतो सरकारवरती किंवा आंतरराष्ट्रीय ध्येय धोरणांवरती? तो वरखाली असतो, कधी कधी होतो. म्हणजे 2017 ला ज्या वेळेला ट्रिटी फॉर द प्रोहिबिशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अण्वस्त्र बेकायदेशीर ठरवणारा जागतिक करार ज्या वेळेला झाला, तो एका 30-32 वर्षाच्या स्वीडिश महिलेने घडवून आणला. संपूर्ण जगभर हे करून, त्याच्यामध्ये कुठलंही सरकार नव्हतं, काही नव्हतं, तिने प्रयत्न करून तो घडवून आणला. वा. त्याच्या आधी 1997 साली लँडमाइन्स म्हणतात ना, म्हणजे जे जमिनीतले सुरुंग, तर ते जमिनीतले सुरुंग युद्धात वापरतात आणि त्याचा परिणाम पुढचे 30-40 वर्ष होतो. युद्ध जरी संपलं तरी ते लँडमाइन्स खालती जमिनीत पुरलेले असतात आणि नंतर मग कोणतरी लहान मुलगा खेळतंय कुठेतरी खेड्यामध्ये आणि त्याचा पाय पडतो आणि स्फोट होऊन त्याचे पाय म्हणजे पूर्ण मृत्यू होत नाही पण तो पांगळा होतो, जायबंदी होतो. असं सगळं चालतं. तर जगातले सगळ्या लँडमाइन्स बॅन करणारा करार 97 साली झाला. आणि त्यावेळी एक जोडी विल्यम्स म्हणून एक महिला होती अमेरिकन, ती त्यावेळेला 35 वर्षाची होती, आता अर्थात ती 70च्या आसपास आहे. त्या एकट्या महिलेने घडवून आणला संपूर्ण. तर जगात अशी अनेक उदाहरणं आहेत की केवळ आणि योगायोगाने अशी गोष्ट आहे की हे जे 3-4 महत्त्वाचे करार घडले ते सगळ्यांच्या मागे 30-35 वर्षाच्या तरुण अशा महिला होत्या. म्हणजे एक व्यक्ती करून आणू शकते, बदल घडवून हा पुरावा आहे. म्हणजे मी ही इच्छा नाही आहे, म्हणजे हा इच्छेचा प्रश्न नाही आहे. असे कित्येक म्हणजे त्याच्यानंतर इतकंच काय, रेगन आणि गोर्बाचेव ह्यांची जी मोठी भेट झाली आणि त्यावेळेला जगात 65,000 अण्वस्त्र होती, ती आता 30,000वरती म्हणजे ती 10,000वरती आलेली आहेत आता. ही जी कमी झाली आणि हे जे करार झाले त्या सगळ्याच्या मागे एक रँडी फॉर्बर्ग म्हणून एक महिला होती, तिने घडवून आणलं सगळं हे. तर असे बरीच उदाहरणं आहेत. पण सर, अण्वस्त्रांची संख्या कमी झाली असली तरी त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. बिलकुल 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 बिलकुल. आज संपूर्ण जग जे विनाशाच्या उंबरठ्यावरती आहे, याचं कारण आहे की आपल्या अवतीभोवतीची जी काही सत्ता पिपासू राष्ट्र आहेत त्यांच्याकडे असलेली अण्वस्त्र सज्जता आणि त्याचं अलीकडच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर झालेलं मिलन. तर ते आहे, पण मुख्य त्यांची रक्तपिपासू होती. मला असं प्रश्न खूप आहेत. मला आता मूलभूत आपल्या विषयाकडे जगण्याशी यायचे. भारताकडं आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती बघतो तेव्हा या देशासमोरची आत्ताची आव्हानं काय आहेत? भारताकडे भारताची जी महत्वाची जी आव्हानं आहेत आपल्याकडची, तीच आव्हानं जगातल्या अनेक देशांमध्ये आहेत. गरिबी, बेरोजगारी, मुख्य विषमता, आर्थिक, सामाजिक, सगळ्याच पद्धतीची विषमता. कारण गरिबी तुम्ही म्हणाल, आता म्हणजे जे 25-30 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल जी परिस्थिती होती, आज बऱ्याच ठिकाणी सुबत्ता आलेली आहे. हा प्रश्न आहे माझा पुढचा, कारण काळ बदललेला आहे. सुबत्ता आली आणि समोर दिसते. त्यासाठी काय खास अर्थशास्त्रज्ञ, संख्याशास्त्र यांना त्यांच्याबरोबर बसून हिशोब करण्याची गरज नाहीये. ती सुबत्ता आलेली आहे. लोकांमध्ये म्हणजे एक सर्जनशीलता आहे, उद्योजकता आहे, त्यांनी लोकांनी बऱ्याच प्रमाणात प्रश्नच नाही. म्हणजे भारतामध्ये सुबत्ता आलेली आहे, लोकांचा जगण्याचा स्तर वाढत चाललेला आहे, आर्थिक उलाढाल वाढत चाललेली आहे. हे सगळ्यांनी मान्य करावंच लागेल. नाही, हे मान्य करतात, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण आताच्या घडीला देशासमोरचे प्रमुख प्रश्न काय आणि आपले बलस्थान काय आणि आपल्या मर्यादा कमजोरी? पण तरी जरी सुबत्ता जरी वाढत चालली आणि जसं भारतात झालं तसं जगात सगळीकडे सुबत्ता वाढलेली आहे मागच्या काही वेळेस, परंतु सुबत्तेबरोबर विषमता देखील वाढत चाललेली ही एक आहे. म्हणजे केवळ सुबत्ता वाढली म्हणून सगळ्यांचे प्रश्न सुटतात असं नाही. म्हणजे एकीकडे सुबत्ता वाढली तर दुसरीकडे तुम्ही म्हणजे खास करून इव्हन देश खूप मोठा झाला. इव्हन केवळ आपल्या महाराष्ट्र राज्याकडे तुम्ही जरी पाहिलात तर तुम्ही जे काही शेतीप्रधान जे काही विभाग आहेत जिथे शेती खूप कमी प्रमाणामध्ये होते, जमिनीचे तुकडे झालेले आहेत, लोकांचा उदरनिर्वाह राहिलेला आहे, म्हणून मग लोकांना सरकारी नोकरी पाहिजे आणि मग सरकारी नोकऱ्या किती मिळणार? उद्योजकता
टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने वाढली आणि काही लोक म्हणजे फायनान्स किंवा IT अशा क्षेत्रात झालेले आहेत. पण ती म्हणजे संपूर्ण औद्योगिक विकास होऊन खूप मोठ्या प्रमाणात जे पाहिजे त्याचा रोजगार निर्माण झालेला नाही आहे. म्हणजे त्यामुळे विषमता एका प्रकारे वाढते. पण मला एवढंच म्हणायचं आहे की केवळ भारताची ही परिस्थिती असं नाही आहे, जगभरामध्ये सगळीकडे. इव्हन स्वीडन सारखे जे देश आहेत की जे खूप समान म्हणून ओळखले जातात, तिथे पण आता काही प्रमाणामध्ये विषमता. आणि अमेरिकेत सगळ्यात मोठ्यात विषमता वाढलेली आहे. अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विषमता वाढलेली आहे. दुसरं आपल्याकडे एक जे म्हणजे महत्त्वाची जी गोष्ट आहे की ज्याकडे आपल्याला बघितलं पाहिजे की आपण किती जरी इंडस्ट्रीमध्ये पुढे गेलो किंवा टेक्नॉलॉजीमध्ये पुढे गेलो तरी भारताच्या ज्या अर्थनीतीचा शेती आणि पाणी हाच पाया आहे. हाच पाया आणि तो बघितला पाहिजे. आणि जर का आपल्याकडे पाण्याचे प्रश्न आता निर्माण व्हायला लागले बऱ्याच प्रदेशांमध्ये, म्हणजे की जिथे पूर्वी जमिनीच्या खालती पाणी मिळायचं, आता तुम्हाला ते 10-10 मीटर 20-20 मीटर खालती, मला वाटतं तुमच्या कोल्हापूर भागामध्ये तसं पाण्याची सुबत्ता आहे. पण आता आमचा भूजल स्तर जो आहे तो पण इतका खालावत चाललाय. जे पूर्वी 150 फुटावरती पाणी लागायचं, आता कोल्हापूरचा 300-400 फूट बोर मारावं लागतं. हे वास्तव आहे, दुर्दैवी. पण ते तरी 300-400 मध्ये काहीच नाही. म्हणजे तुम्ही म्हणजे बाकीचे काही विभागांमध्ये तुम्ही जर का गेलात तर तिथे खूप आहे. तर भारताला पाण्याची समस्या तेवढ्या प्रमाणात आज नाही आहे, म्हणजे संपूर्ण देशाचा विचार केला तर. पण त्याकडे जर का आपण लक्ष दिलं नाही, शेतीकडे लक्ष दिलं नाही, तर ती एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक आव्हान होऊ शकतं. तर आव्हानं आहेत, पण मला एवढंच म्हणायचं की आपली जी आव्हानं आहेत ती जगात इकडे तिकडे बऱ्याच ठिकाणी आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटलं की केवळ आपणच काहीतरी चुकीचं केलेलं आहे किंवा केवळ आपल्या पुढेची आव्हानं आहेत, ती जगभर सगळीकडे ही आव्हानं आहेत. पण भारताकडे एक बलस्थानं पण आहेत म्हणजे आपल्याकडे. आणि त्याकडे आपल्याकडे काही प्रमाणात उद्योजकता चांगली आहे. म्हणजे आता ही जी प्रगती झाली, आपण जे म्हणतो की आर्थिक प्रगती झाली, ह्याच्यामध्ये निर्णय सरकारने काही म्हणजे धोरणं केली असतील, हे केली असतील, पण ह्याचं मूळ कारण म्हणजे सामान्य भारतीय माणूस. आणि सामान्य भारतीय माणसाची उद्योजकता. सामान्य माणूस म्हणजे तो जमेल तेवढ्या प्रमाणात सरकारची मदत घेईल, पण तो सरकारवरती अवलंबून राहत नाही. त्याच्या डोक्यात कल्पना आली तो कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने त्याला जे सामुग्री पाहिजे तो मिळवून तो करतो. पण सर, कोणत्याही देशाची खरी प्रगती, शाश्वत विकास म्हणजे नेमकं काय मानायचं? काय मापदंड असले पाहिजेत? शाश्वत दरडोई उत्पन्न हे एकमेव निकष असू शकेल का? एकीकडे आपण पर्यावरणाचा विनाशोध करत चाललेलो आहे. पर्यावरणातल्या बदलामुळं आपल्या आरोग्यावरती, शेतीवरती, सगळ्या सभोवतालवरती परिणाम होत चाललेले आहेत. सो हे सगळं आपण घेऊन कुठं जाणार आहोत याच्याविषयी तुमच्यासारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम करणारे विचारवंत, सल्लागार काय सांगतील? नाही, शाश्वत विकास काही देशांनी शक्य केलेला आहे. उदाहरणार्थ युरोपमध्ये बऱ्याच देशांनी तो शक्य केलेला आहे. अच्छा. हां, बऱ्याच देशांनी, सगळ्यांनी नाही पण बऱ्याच देशांनी शक्य केलेला आहे शाश्वत विकास. की शाश्वत विकास ही माझी व्याख्या, कारण प्रत्येकाची व्याख्या वेगळी. माझी व्याख्या अशी आहे की जी सामान्यातल्या सामान्य माणसाला ज्या त्याच्या सगळ्या गरजा आहेत, आणि त्याच्या गरजा काय आहेत? केवळ अन्न वस्त्र निवारा नाही, तर सुरक्षितता आणि सन्मान ह्या पण गरजा आहेत. म्हणजे सामान्य माणसाला फक्त 2 वेळचं जेवायला मिळालं की बाद झालं असं बिलकुल मानायचं नाही. त्याचा आत्मसन्मान पण राहिला पाहिजे, आत्मसन्मान, आणि त्याला सुरक्षा पण मिळाली. त्याला सुरक्षित जर का वाटत नसेल आणि त्याला जर फक्त जेवण जर व्यवस्थित मिळत असेल तर त्याला मी विकास झाला असं म्हणत नाही. उदाहरणार्थ इस्रायल ह्या देशात मी अनेकदा गेलेलो आहे. आता इस्रायलचं सगळं राजकारण असं आहे की तिथे सुबत्ता खूप आहे, आपल्याप्रमाणे तर अनेक पटीने आहे, पण तिथला प्रत्येक माणूस असुरक्षित आहे. प्रत्येक माणूस असुरक्षित, म्हणजे त्याला वाटतं कधीतरी माझ्या दहशतवादी हल्ला होईल, इकडे होईल, ते होईल, एवढा असुरक्षित आहे. म्हणजे ते लोक एवढे बुद्धिमान आहेत. त्यांनी अनेक तांत्रिक क्षेत्रात, त्यांनी अनेक शास्त्रीय क्षेत्रात त्यांनी अनेक प्रगती केलेली आहे, पण त्यांना साधं शेजाऱ्यांचे संबंध कसे ठेवायचे आणि अशा दृष्टीने की आपल्याकडे एक शाश्वत शांती येईल हे त्यांना कळत नाहीये त्यांना. पण आणि त्यामुळे प्रत्येक इस्रायली माणूस असुरक्षित आहे. तर आज आता सर इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा संघर्ष कुठल्या टप्प्यावर आहे? आता खूप भयंकर आहे. भयंकर. आता सध्या पुरती शस्त्रसंधी झाली आहे. हो, पण ही
पुन्हा एकदा वादळापूर्वीची शांतता अजून तो चालूच नाही, तो शस्त्रसंधी आहे. हा एक युद्धविराम नाही आहे. रशिया युक्रेन युक्रेनमध्ये काही होईल का सांगता येत नाही. तिथे रशियाची इच्छा आहे, अमेरिकेची इच्छा आहे की ह्याला आटोक्यात आणावं, पण ते युक्रेनमध्ये काही काही नेते आहेत की त्यांनी रशिया युक्रेन सांगतोय, त्यांनी रशियानी फेब्रुवारी 22 मध्ये त्यांनी एक हल्ला केला आणि मार्चमध्ये त्यांनी करार पण केला होता इस्तंबूलमध्ये, युक्रेन आणि रशियाने, आणि त्यांनी हे युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यावेळेला ब्रिटनचे पंतप्रधान होते बोरिस जॉन्सन, ते कियवला गेले, युक्रेनची राजधानी, आणि त्यांनी त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत झेलेन्स्की ह्यांच्यावरती प्रेशर आणून त्यांना तो करार तोडायला लावला. बरं. हां, हे आणि त्याच्यानंतर कमीत कमी 10 लाख लोक मारली गेलेली आहेत. म्हणजे ह्या 10 लाख लोकांचं रक्त बोरिस जॉन्सनच्या हातावरती आहे. म्हणजे हा करार झाला होता, सगळं ठरलं होतं. रशियाने पूर्ण त्यांचं सैन्य मागे घ्यायचं कबूल केलं होतं. त्यांना युक्रेनचा भूप्रदेश ऑक्युपाय करायचा नव्हता. तर त्यांचं जे काय होतं ते सगळं सेटलमेंट झालं होतं. आता त्यांनी तपशिलात जात नाही, पण हे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सनने मोडला तो, ह्याच्यावरती जबरदस्ती करून मोडलेला करार आहे तो. तर त्याच्यामध्ये काय की ह्यानी जरी करायचं ठरवलं तरी युरोप आणि खास करून ब्रिटन आणि पोलंड ह्या देशांना तिकडे शांती घडवून आणायची नाहीये. पण मला सांगा सर, जगभरातली ही जी काही अशी युद्धजन्य भूप्रदेश आहेत त्याचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवरती होत असतो. तिथल्या सगळ्या शेअर मार्केटपासून ते अर्थकारणापर्यंत प्रत्येक राष्ट्राच्या धोरणापर्यंत त्याचा परिणाम येत असतो. मग अशा वेळेला मगाशी तुम्हाला मी पुन्हा म्हटलं की शांतता प्रस्थापित करायची असेल तर काय, म्हणजे किती % यश मिळू शकतं? काय हे नुसतं आपण असं बोलायचं की शांततेचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याच वेळेला दुसरीकडे कधी इराण इराक, कधी इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन, कधी युक्रेन रशिया, भारत पाकिस्तान, हे जे दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय स्तरावरती संबंध ताणले जात आहेत, ह्याच्यावरती काही सोल्युशन निघतील का? नाही, ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत किंवा 2 स्तर आहेत. एक म्हणजे आता एक युद्ध सुरू आहे समजा, त्याच्यावरती तुम्ही एक आत्तापुरतं एक काहीतरी तोडगा काढता आणि आत्तापुरतं युद्ध थांबतं. हा एक प्रकार झाला. म्हणजे तुम्हाला समोर दिसतं की युद्ध थांबलेलं आहे म्हणून, आणि म्हणजे खरोखर थांबलेलं असतं, पण ते संपूर्ण युद्धाचं कारण नाहीसं झालेलं नसतं. त्याच्यामुळे 2, 4, 5 वर्षांनी पुन्हा ते उफाळून येतं. तो एक स्तर हा झाला की शांतता प्रस्थापित करणं, म्हणजे सध्या जी युद्ध चालू आहे ती थांबवणं. आता उदाहरणार्थ इस्रायल आणि इराणमध्ये बरेचदा क्षेपणास्त्रांनी एकमेकांवरती हल्ला केला, ते त्याच वेळा थांबवले 3-4 दिवसामध्ये. तर तुर्कस्ताननी त्याच्यावरती मध्यस्थी केली आणि त्यांनी थांबवले, आणि त्याच्यामध्ये शेवटच्या दिवशी तर गंमत झाली दोन्ही देशांकडनं. मग इस्रायलचे लोक म्हणाले की आम्ही थांबवलं, तर सरकार म्हणाले तर आमच्या लोकांना आम्ही काय करणार, म्हणून आम्ही त्यांच्यावरती एक हल्ला करू. आणि इराणच्या लोकांनी सांगितलं की आम्ही थांबवलं तर आम्ही काय सांगणार, म्हणून दोघांनी ठरवून एकमेकांवरती हल्ला केला शेवटचा. आणि तो असा केला की जो फोल ठरेल हे आधीच ठरवलेलं होतं. आणि हे म्हणजे सगळं आधी ठरवून जसं नाटक, लुटूपुटूची लढाई, लुटूपुटी लढाई. आणि तर पण हे लढाई थांबवली त्याने, म्हणजे जी इस्रायल. तर असे तुम्हाला युद्ध थांबवता येतात. माझ्या मते आत्ता सध्यापुरतं जे गाझावरचं युद्ध थांबलेलं आहे ते तसंच थांबलेलं आहे. युक्रेनचं पण तसं थांबेल. म्हणजे पुढच्या 1-2 महिन्यात करार झाला तर मला त्याचं बिलकुल आश्चर्य वाटणार नाही. पण तर एक स्तर हा झाला. पण इकडे त्याच वेळेला आपण जर भारत पाकिस्तान बद्दल बोलायला गेलो, हे आता भारत पाकिस्तान पण 4 दिवस युद्ध झालं, थांबलं, ओके. पण एक स्तर हा झाला की तुमचं 3-4 दिवस किंवा काही महिने, इव्हन युक्रेनचं तर 3 वर्ष चालू आहे, तर एक म्हणजे तेच थांबलं. पण त्याचा अर्थ हे युद्धाविना जग निर्माण झालेलं नाही आहे. कारण हे टेम्पररी सध्याची जी युद्ध थांबली आहेत, उद्या दुसरं कुठलं तरी युद्ध येऊ शकतं की. तर त्यासाठी वेगळ्या स्तरावरती प्रयत्न करतात. त्यासाठी युनोमध्ये काही बदल करायला लागतील, त्यासाठी इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आहे त्याच्यात बदल करायला लागतील, त्यासाठी निःशस्त्रकरणाची जी प्रक्रिया आहे त्यासाठी म्हणजे त्या प्रक्रियेने गती घेण्यासाठी प्रयत्न करायला लागतील. त्यासाठी काय करायला पाहिजे ह्याचा फॉर्म्युला ऑलरेडी युनोने पास केलेला आहे. तर त्यासाठी काय करायला पाहिजे ह्याच्यावरती बौद्धिक चर्चा करण्याची काहीही गरज नाही. तर त्या फॉर्म्युलाचं नाव आहे UN जनरल असेंब्ली ठराव क्रमांक 1722. तर हा डिसेंबर 61 मध्येच पास झालेला आहे हा, आणि तो सर्व मताने पास झालेला आहे.
आणि त्यावेळेला शीतयुद्ध चालू होतं. हो. पण अमेरिकेने म्हणजे केनेडी अध्यक्ष होते आणि क्रुश्चेव रशियाचे अध्यक्ष होते. ह्या दोघांनी संयुक्तपणे हा 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 प्रस्ताव युरोमध्ये मांडला आणि तो रिझोल्युशन 1722 खाली तो पास झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये अतिशय सुंदर फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यामध्ये त्यांनी सगळं दिलेलं आहे की जगातूनच पूर्ण युद्ध कशी नाहीशी करता येतील. अच्छा. हां, तर त्याच्यामुळे युद्ध नको किंवा जगाला युद्धापासून मुक्ती कशी मिळवायची ह्यासाठी काही खलबतं किंवा कोणी काही करायची गरज नाही तुमच्याकडे. आणि हा फॉर्म्युला असा आहे की जो 2 बलाढ्य राष्ट्रांनी मांडला आणि संपूर्ण जगाने मान्य केलेला आहे. तो संपूर्ण जगाने त्याच्यावरती सहाय्य केलेलं आहे, त्याच्यावरती सगळ्या देशांनी. एका वेगळ्या विषयाकडे येतो सर. तुम्ही जगभर फिरताय. तुमचं पुस्तक जेव्हा मी एका दिशेचा शोध वाचलं त्याच्यामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की भारतीय राजकारणी, भारतीय मंत्री, आपले सनदी अधिकारी यांची लाईफस्टाईल, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचा थाट आणि परदेशामध्ये असलेली त्यांची एकूण तिथली ब्युरोक्रेसी असेल, तिथल्या सगळ्या नेत्यांचं वर्तन असेल, याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही लिहिलेत. काय फरक आहे आमच्या प्रेक्षकांना समजेल? एक साधं उदाहरण सांगतो स्वतःचं. मी काही वर्ष स्वीडनमध्ये, स्टॉकहोम स्वीडनची राजधानी, तर तिथे मी एका आंतरराष्ट्रीय युनोसारख्या एका आंतरराष्ट्रीय संघटनेत काम करत होतो मी. तर मी दुपारी लंच ब्रेकमध्ये माझं जे ऑफिस होतं ते पंतप्रधानांच्या ऑफिसच्या कार्यालयाच्या समोर होतं. स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या समोर तुमचं ऑफिस. तर मी कधी कधी लंचला स्वीडनच्या पंतप्रधानांच्या कार्यालयात जे कॅन्टीन होतं तिथे जायचो मी. तर मी तिथे जेव्हा कॅन्टीनमध्ये जायचो तेव्हा तिथे पद्धत अशी होती की एका ठिकाणी थाळी असायची, ती आपण घ्यायची, मग तुम्ही त्या किचनमधलं पाहिजे ते घेणार आणि मग शेवटी काउंटरवर जाऊन पेमेंट करणार. तर असा क्यू असायचा आणि मग तिकडे टेबल होती, तिकडे जाऊन बसायचं. तर तिथे कित्येकदा पंतप्रधान स्वतः असायचे, तर ते पण लाईनीत उभे राहायचे त्या सगळ्यांबरोबर. आणि आता माझं भारतीय मन कसं की आपण पंतप्रधान किंवा इव्हन पंतप्रधान तर जाऊन द्या, पण इतर कोणी मंत्री, आमदार खासदार असतील तरी नाही. तर आता तिथे तर आमदार खासदार तर नव्हते, पण ते पंतप्रधान, कारण त्यांचंच कार्यालय होतं किंवा त्यांचे कोणी वरिष्ठ अधिकारी कोणी दिसले की माझं मन सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेला मला स्वीडनचं जे आहे जीवनशैली आहे त्याची सवय झाली नव्हती, मी पटकन पंतप्रधान किंवा मोठे कोणीतरी मंत्री असेल त्यांना मी सांगायचो की तुम्ही रांगेत माझ्या पुढे जा म्हणून. तर सगळे लोक चिडायचे म्हणे की ह्यांना पुढे कशाला जाऊन द्यायचं म्हणून. तुम्ही जे कोण आहे तुम्ही लाईनीमध्ये उभं राहतील. मग ते पंतप्रधान पण लाईनीत उभे राहायचे, सगळेजण उभे राहायचे आणि आम्ही सगळेजण तिथे खायचो. तिथे देशभरातील अनेक महनीय व्यक्ती, अनेक पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष हे सायकलवरून फिरतात, सर्वसामान्य माणसाप्रमाणे ट्रेनच्या दुसऱ्या क्लासमधून प्रवास करतात. बरोबर. हे अशी पण तुम्ही त्यात उदाहरणं लिहिली. बरोबर. खूप आहेत ना, खूप आहेत. ही सगळी राजव्यवस्था, ही सगळी जी काही एक म्हणजे जनतेचा पैसा आहे, त्या पैशाचे आपण केवळ विश्वस्त आहोत आणि या देशाच्या सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच मी एक सामान्य नागरिक आहे. VIP कल्चर मोडीत काढणारी राजव्यवस्था भारतात येईल का? शक्य आहे का? ते सर्वसामान्य लोकांवरतीच अवलंबून आहे. आपले ते काय होतं की आपणच राजकीय नेत्यांना महत्त्व देतो. म्हणजे राजकीय नेत्यांना तुम्ही स्वतःहून दिलं तर त्यांना पाहिजेल आहे, पण बरेचदा जिथे गरज नाही तिथे देखील आपण देतो किंवा छोट्या फायद्यासाठी देतो. म्हणजे अगदीच त्याला कारण नसतं असं नाही, छोट्या फायद्यासाठी देतो. मी एका दिवसाचा शोध हे पुस्तक ज्या वेळेला पहिल्यांदा लिहिलं 2010 मध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये मी एक समीकरण मांडलं होतं की जिथे नेता मोठा तो देश होतो छोटा, जिथे नेता नागरिक समान तो देश होतो महान. वाह. तर हे ऑल्जेब्रा मधल्या समीकरणासारखं आहे, म्हणजे बीजगणितातल्या समीकरणासारखं आहे. तुम्ही इंटरनेटवर जाऊन सगळ्या देशांची माहिती काढा आणि बघा की ज्या ज्या देशात नेता नागरिक समान आहेत तो देश महान होतो आणि जिथे नेता मोठा होतो तो देश छोटा होतो. पण आपणच हे करतो ना सगळं. आपणच राजकीय नेत्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना, म्हणजे तुम्ही मंदिरस्थानी जा, तुम्ही दुकानामध्ये जा, तुम्ही शाळांच्या कार्यक्रमांमध्ये जा, सगळीकडे आपण त्यांना कारणाचं महत्त्व देतो. म्हणजे काही महत्त्व दिलं पाहिजे, त्यांचा वेळ महत्त्वाचा असतो, काही म्हणजे आपण कॉमन सेन्स वापरला पाहिजे. पण मग जगभरातली सगळ्यात प्रगल्भ लोकशाही कुठला देश वाटतो? अलीकडे ना लोकशाहीचा थोड्या थोड्या प्रमाणात ऱ्हास व्हायला लागलेला आहे. ह्रास होतोय की काही ठिकाणी अतिरेक पण होतोय? नाही, ऱ्हास काही प्रमाणात बऱ्याच ठिकाणी ऱ्हास व्हायला लागलेला आहे. कारण आता जी अतिरेकी मानसिकता आहे ती बऱ्याच ठिकाणी वर्चस्व करायला लागलेली आहे.
म्हणजे आता काही काही असे जे देश आहेत की जिथे म्हणजे समानता आहे आणि नागरिकांना अतिशय किंमत आहे, तिथे पण आता थोड्याफार प्रमाणामध्ये जर का मला काही प्रवृत्तींमध्ये बदल दिसतं. म्हणजे आता उदाहरणार्थ युरोपमधलं तुम्ही जर का त्यांचा आंतरिक कारभार बघितला तर जो आता मी जी काही उदाहरणं दिली त्याप्रमाणे लोकांना सन्मान देणारा, नागरिकांना न्याय देणारा असं आहे. पण युरोपच्या काही गोष्टी जर का बघितल्या तर त्या अतिशय भयानक आहेत. म्हणजे आता रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध सुरू आहे ते युद्ध संपू नये म्हणून युरोपचे कित्येक नेते प्रयत्न करत आहेत, युद्ध संपू नये म्हणून. आणि ह्याचा परिणाम असा होईल जर का ते संपलं नाही आणि कोणाची इच्छा नसताना देखील कुठेतरी काहीतरी झालं, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये मिसकॅल्क्युलेशन म्हणतात, कुठलं तरी गणित चुकलं आणि त्याचं समजा अण्वस्त्र म्हणजे अणुयुद्धात परिणाम झाला तर संपूर्ण युरोप बेचिराख होईल. किंवा इव्हन अणुयुद्ध देखील झालं नाही पण हे युद्ध सध्या युक्रेनच्या भूमीपुरतं किंवा युक्रेनच्या आग्नेय भागापुरतं मर्यादित आहे. पण समजा युरोपच्या काही नेत्यांनी जसं त्यांचं सध्या चालू आहे म्हणजे संपूर्णपणे काय म्हणतात नीतिशून्य असं जे त्यांचं जे सगळं चालू आहे ते जर का त्यांनी केलं आणि रशियाने समजा हल्ला केला पॅरिसवरती किंवा लंडनवरती तर त्याचा प्रचंड मोठा परिणाम होईल आणि प्रचंड मोठी हानी होईल. तर एकीकडे हे एका प्रमाणामध्ये त्यांच्या अंतर्गत कारभारात न्याय, समानता, सुरक्षितता हे सगळं बघतात, पण त्यांचं जे परराष्ट्र धोरण आहे तिथे सगळी त्यांनी नीतिमूल्य बाजूला ठेवलेत. कारण असं हे युद्धाचा पाठपुरावा करतायत. म्हणजे मी आधी सांगितलं तुम्हाला आज गप्पा मारताना की मार्च 22 मध्ये ह्या युद्धाचा निकाल लागला होता, करारावर सह्या पण झाल्या होत्या. ह्याच लोकांनी म्हणजे ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जाऊन त्याचं सॅबोटाज केलं, संपूर्ण हे आणलं. आणि ते जिथपर्यंत युद्धमय वातावरण आहे तिथपर्यंत काय होणार, सामान्य माणसांचे खिशातले पैसे हे ज्या डिफेन्स कंपन्या आहेत त्यांच्याकडे जातात. म्हणजे हे एका प्रकारचा भ्रष्टाचार झाला ना. हा दिवसाढवळा झालेला भ्रष्टाचार आहे. आज जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन सगळी सरकारं ढळमळीत झालेली आहेत कारण त्यांच्याकडे जे सामान्य माणसाच्या गरजा आहेत म्हणजे हॉस्पिटल, शाळा, ह्या सामान्य माणसाच्या गरजा, शेतमालाची किंमत ते द्यायला त्यांच्या बजेटमध्ये पैसे नाहीत. पण हा सगळा खर्च ते युक्रेनमधल्या युद्धावरती, डिफेन्सवरती जास्ती सगळं पूर्ण फोकस होतो. डिफेन्सवरती. आणि तर हे मी त्याला एक प्रकारचं भ्रष्टाचारच समजतो. आणि तुमच्या हातात आहे युद्ध थांबवणं, ऑलरेडी थांबलेलं आहे, त्याचा फॉर्म्युला पण आहे. असं नाही की संदीप वासनकरांनी कोल्हापूरमधून तुम्हाला बी न्यूज वरून तो फॉर्म्युला द्यायची गरज नाही आहे. बिलकुल त्यांच्याकडे फॉर्म्युला आहे तो. तर हे सगळं असताना, सगळं माहिती असताना तुम्ही ते उगाच चालू ठेवताय डिफेन्सवाल्यांचं ते. आणि तिकडे तुम्हाला सांगतो तिथे पण कसं करप्शन आहे की तिथे समजा आता स्ट्रॅटेजिक फोरसाईट ग्रुप माझी समजा एक थिंक टँक आहे. थिंक टँकमध्ये काय की आम्ही संशोधन करतो आणि सरकारी धोरणांवरती आम्ही सोल्युशन काढतो. तर आता युरोपमध्ये सध्या जर का कोणी थिंक टँक कोणाला करायचा असेल आणि तो थिंक टँक युद्धाचा पुरस्कार करणारा असेल तर त्या थिंक टँक संस्थापिकाला कुठून तरी कॉल येतात अचानक अनोळखी माणसांकडनं आणि सांगतात की आम्ही तुम्हाला $10 लाख देऊ, $20 लाख देऊ, तुम्ही हा थिंक टँक करा. पण जर का तुम्ही तो थिंक टँक विश्वशांती निर्माण करण्यासाठी असेल किंवा म्हणजे जगभरातले एक माझ्यासारखं काम करणारं असेल, वर्ल्ड विदाउट वॉर करणारे असतील तर त्याच्या मार्गामध्ये अडथळे येतात आणि ते ऑटोमॅटिकली येतात. असं दुर्दैव आहे. पण मी असं तुमच्या त्या बायोडाटामध्ये वाचलेलं होतं की तुम्ही पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा बिमोड कसा करता येईल, याच्यावरती काय उपाययोजना करता येईल याच्याबद्दल सुद्धा काही अभ्यास केला होता. बरोबर. हां. काय त्याचा आउटपुट काय? नाही, त्याचा आम्ही पूर्वी करायचो, काही वर्ष तो केला होता. आणि त्यातून एक अजूनही पाकिस्तानची शेपूट वाकडी ती वाकडी अजूनही आपल्याकडे तेच आमचा तोच निष्कर्ष होता. अच्छा. हां. नाही, तर निष्कर्ष होता की पाकिस्ताननी कारण काही जरी काढलं ना, काश्मीर म्हणा किंवा दुसरं काय म्हणा, तर ते वर्षं कारण झालं. म्हणजे असं आपण जरी म्हटलं की काश्मीरचा प्रश्न सुटला म्हणजे त्यांच्या समाधानाने, आपल्या समाधानाने, सगळ्यांच्या समाधानाने सुटला, तरी पाकिस्तान दुसऱ्या दिवशी दुसरं काहीतरी कारण काढेल. तर त्यांचं जे वैमनस्य आहे भारताचं ते खूप त्यांच्या सर्वसामान्य लोकात तेवढं नाही आहे.
म्हणजे कट्टरवादी जे तिथले आहेत, नाही कट्टरवादी म्हणजे धार्मिक कट्टरवादी पण नाही, जे मिलिटरीचे जे लोक आहेत त्यांच्या डोक्यामध्ये ते विषच आहे. म्हणजे ते कसं निघणार. आणि हे लोक तसे म्हणजे सगळ्यांचे नातेवाईक अमेरिकेत आहे सगळे, म्हणजे काय त्यांना काय ते काय धर्मांध वगैरे असे झालेले लोक नाही आहेत. हे जे मिलिटरी काही काही लोक आहेत ते भारताच्या विरोधात आहेत ते, पण त्यांना म्हणजे भारत विरोधाने त्यांना म्हणजे एवढं पछाडलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन कारण आहेत. एक तर त्यांचं मानसिक कारण आहे की जे पूर्णपणे आपल्या विरोधात आहे, आणि दुसरं त्याच्यामध्ये व्यावहारिक कारण पण आहे. त्यांचं व्यावहारिक कारण असं की त्यांना जिथपर्यंत एक शत्रू आहे तिथपर्यंत ते त्यांच्या मिलिटरीला प्रबळ करू शकतात. म्हणजे ते लोकांना सांगू शकतात की आम्हाला जास्त सामुग्री पाहिजे आहे, आम्हाला आमच्या हातात जास्त नियंत्रण पाहिजे, आमच्यावरती कोणाचे निर्बंध नको, संसदेत निर्बंध नको. म्हणजे भारत ही एक कारण दाखवून ते स्वतःचं अस्तित्व किंवा स्वतःचं वर्चस्व वाढवण्याचा वर्चस्व म्हणजे मिलिटरी तिकडची वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते लोकशाही पक्ष आहेत त्यांना पण असं वाटतं की जर का सत्ता पाहिजे तर आपल्याला मिलिटरी, आता एवढी संघटित संघटना आहे तिकडची, मिलिटरी केवळ मिलिटरी म्हणजे ते केवळ हे नाही आहे, ते लष्कर नाही आहे, त्यांच्या हातामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, म्हणजे ते एक आर्थिक सत्ता पण आहे. हां, म्हणजे पाकिस्तानची जी मिलिटरी आहे बऱ्याचशा कंपन्या ते त्यांच्या मालकीच्या आहेत. हां, खूप कंपन्या त्यांच्या मालकीच्या आहेत. तर म्हणजे त्यांच्या हातात आर्थिक सत्ता आहे. पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारण्याची तुमच्यासारख्या अभ्यासकांना शक्यता वाटते की भविष्यामध्ये पुन्हा या दोन देशांमध्ये युद्ध निर्माण होऊनच त्याच्यातनं काही ना काहीतरी अंतिम तोडगा निघेल? नाही, युद्धातून तोडगा नाही निघणार. नाही, आता 71 साली युद्ध झालं, पाकिस्तानचे 2 तुकडे झाले, पण प्रश्न चालूच राहिला ना. आता कधी युद्ध झालं आणि पाकिस्तानचे अजून 2 तुकडे झाले, ते दोन्ही तुकडे तुमच्याशी भांडत राहतील. अच्छा. हां, म्हणजे असं नाही की ते कमकुवत झाले म्हणून ते थांबवतील म्हणून. म्हणजे सुरुवातीला म्हटलं असं की शेपूट वाकडी ती वाकडीच नाही. त्यांना पाकिस्तान बरोबर बेस्ट सिच्युएशन अशी राहील की युद्ध पण नाही आणि शांती पण नाही, ज्याला आमच्या भाषेमध्ये कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट म्हणतात. म्हणजे तुम्ही जाऊन युद्ध करून स्वतःचं नुकसान, कारण आपलं लक्ष तिकडे गेलं तर आपलं नुकसान आहे. नुकसान म्हणजे कसं की भारताचं लक्ष, भारताची आर्थिक प्रगती कशी झाली पाहिजे, आपले युवक कसे, त्यांना कसं उज्ज्वल भवितव्य मिळालं पाहिजे, इकडे दुर्लक्ष होतं ना लक्ष. मगाशी तुम्ही म्हणालात त्यानुसार पाकिस्तानमुळेच आपल्याला आपली संपूर्ण लष्कर सज्ज सिद्धता ठेवावी लागते आणि आपल्याला डिफेन्सवरती प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. एकीकडे पाकिस्तान, एकीकडे चीन. पॉलिटिकल एनर्जी, आपलं लोकांचं लक्ष जातं ना. म्हणजे लोकांमध्ये पण आता आपण ह्याच्यावरची चर्चा का करतो, कारण हा विषय म्हणून ना. खरी चर्चा खरं तर पाकिस्तान हा विषयच संपला पाहिजे अशी जी भारतीय लोकांच्या मनातली भावना आहे. पण तो विषय पाकिस्तानच्या तुकडे होऊन संपणार नाही, करता प्रत्येक तुकडा आपल्याशी भांडत राहील. अच्छा. हां, चीन आणि भारत यांच्यामध्ये आता काय परिस्थिती आहे? नाही, बरीच सुधारली आहे. हां, भारतानेच प्रयत्न केले त्यासाठी मागच्या काही वर्षात. आणि मग ट्रम्प आल्यानंतर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये आता जे काही टेरिफ वॉर आहे, ज्या पद्धतीनं व्हिसाचं शुल्क त्यांनी वाढवलेलं आहे, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध खरोखर ताणले गेलेले आहेत का, आणि ते नजीकच्या काळात सुधारतील का? समजा ट्रम्प नंतर JD व्हान्स त्यांचे जे उपराष्ट्रपती आहेत ते समजा निवडून आले राष्ट्रपती म्हणून, तर मला वाटते ट्रम्पची 4 वर्ष, JD व्हान्स यांची 8 वर्ष, 12 वर्ष भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप वाईट असतील. हां, पुढच्या 12 वर्षात. आणि अमेरिकेकडनं आपल्याला खूप त्रास होईल ह्याच्यामध्ये. आणि जर का ते निवडून आले तर समजा 26मध्ये अमेरिकेतील निवडणुका आहेत, त्या निवडणुकांवरती बरंचसं अवलंबून आहे. जर का त्याच्यामध्ये ट्रम्प आणि JD व्हान्स यांच्या सत्तेला आव्हान मिळालं आणि त्यांच्यावरती नियंत्रण आलं तर हे टॅरिफ वॉर वगैरे सगळं जे चालू आहे ते कमी होईल. तर हे आपण आणि अमेरिका काय चालतं आहे ह्याहीपेक्षा जास्त अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात काय चालतं याच्यावरती अवलंबून असेल. 2014 नंतर भारतामध्ये नरेंद्र मोदी युग सुरू झालं असं म्हणतात. या गेल्या 11 वर्षातल्या भारताच्या प्रवासाबद्दल आणि भारताचे अन्य देशांशी असलेल्या संबंधांबद्दल सुधारणा झाली, काय झालं? आम्ही कधीच भारताकडे, म्हणजे मी 65 देशांबरोबर, बरोबर आहे, पण शेवटी तुम्ही या देशाचे नागरिक आहात आणि अभ्यासक पण आहात. नाही, मी नागरिक म्हणून
बघतो, पण अभ्यासक म्हणून मी शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास नाही केलेला कधी. नागरिक म्हणून काय मत आहे? गेल्या 10-11 वर्षामध्ये भारत खरोखर महासत्ता होण्याच्या दिशेनं निघालेला आहे की हे केवळ आपल्याला गाजर दाखवलं जातं? नाही, माझा विचार वेगळा आहे. मला वाटतं काय की भारताने महान राष्ट्र कसं व्हावं ह्याच्याबद्दल काय विचार केला पाहिजे. अच्छा. महान सत्ता ही कल्पना मला तेवढी महत्त्वाची वाटत नाही. मला महान राष्ट्र ही कल्पना महत्त्वाची वाटते. काय असलं पाहिजे त्यासाठी, आणि त्यासाठी महान राष्ट्र कसं झालं पाहिजे आणि त्यासाठी कशी आपण वाटचाल केली पाहिजे, त्या दृष्टीने आपण हे केलं पाहिजे. आता परवा पंतप्रधानांनी एक चांगला निर्णय घेतला, खूप मोठा चांगला निर्णय घेतला. म्हणजे मी केवळ ह्या निर्णयाबद्दल बोलतोय 3 नोव्हेंबरला. आणि मला आश्चर्य वाटतं की देशभर काही त्याच्यामध्ये चर्चा नाही किंवा कोणता निर्णय. तर आता भारतामध्ये एक काय आहे की जे भारताची प्रगती थांबते कुठे, म्हणजे आंतरराष्ट्रीय दृष्टीने, तर भारतातलं जे सगळं जे तंत्रज्ञान आहे ते कमी दर्जाचं आहे. हे सगळं कॉपी म्हणजे ओरिजिनल आपल्याकडे नाही आहे. आणि खास करून आपल्या सॉफ्टवेअर कंपन्या आहेत, त्यांनी तर नुसतं भारताला एक सर्व्हिस इकॉनॉमी करून टाकलेलं आहे. म्हणजे त्यांनी सुबत्ता आणली, आपण सर्व्हिस इकॉनॉमी करून टाकलं. तर परवा पंतप्रधानांनी खूप मोठा निर्णय घेतला. त्यांनी सांगितलं की भारतामध्ये मूलभूत संशोधन आणि मूलभूत संशोधनावरती आधारित तंत्रज्ञान आणणं, हे करण्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांचा फंड अनाऊन्स केला त्यांनी. एवढा मोठा फंड आणि त्याच्यामध्ये पूर्ण सरकारचं सामर्थ्य असेल, कोणाला जर का म्हणजे ज्या नागरिकांना कंपन्यांना करत असेल, तर हा एक खूप मोठा आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे. आणि ह्या सारख्या निर्णयामुळे भारताचं भवितव्य सगळ्या पातळ्यांवरती बदलेल. अच्छा. हां, सगळ्या पातळ्यांवरती बदलेल. आता समजा तुमच्याकडे समजा कल्पना आहे, पण तुम्हाला खूप अतिशय अद्ययावत प्रकारचे तुम्हाला कॉम्प्युटर्स पाहिजे, संगणक पाहिजे. तर आता तुम्हाला जर का तुमचं चांगलं प्रपोजल असेल तर ते तुम्हाला उपलब्ध होऊ शकतील. पूर्वी हे शक्य नव्हतं. आता सध्या तुमच्याकडे काय काम सुरू आहे तुमचं? नाही, आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे 1-2 गोष्टी. एक, आण्विक युद्ध होऊ नये म्हणून मुख्य करून ते 5 बलाढ्य देश आहेत, अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि ब्रिटन. आणि दुसरं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन काय दुष्परिणाम होऊ नये म्हणून जगामध्ये कुठल्या प्रकारचे करार केले पाहिजे त्यासंबंधी काम चालू आहे. आजची चर्चा अनेकांना वाटलं असेल खूप डोक्यावरनं गेली, आमच्या रोजच्या जगण्याशी याचा काहीच संबंध नाही. पण मी मुद्दाम सांगू इच्छितो, जगभरामध्ये ज्या काही घडामोडी सुरू असतात त्याचे डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम तुमच्या आमच्या रोजच्या जगण्यापर्यंत येऊन भिडतात. आपल्याला ते कळत नाही, पण जगभरातल्या प्रत्येक देशाची ध्येय धोरणं, त्यांची जी काही पॉलिसी असते, परस्पर देशांमधले जे काही संबंध असतात, युद्धसदृश्य परिस्थिती असते, या सगळ्याचा परिणाम आता आपल्या सगळ्यांच्या जीवनावर होतो. कारण मी सुरुवातीलाच म्हटलं की आता जग म्हणजे एक वैश्विक खेळ झालेलं आहे. आणि त्यामुळं या अशा डॉक्टर संदीप वासलेकर सरांसारख्या विचारवंतांकडून, सल्लागारांकडून जेव्हा जगभरामध्ये शांतता नांदावी यासाठी प्रयत्न सुरू होत आहेत, तेव्हा ते प्रयत्न नेमके काय आहेत हे समजून घेणं महत्त्वाचं असतं. त्यातल्या काही गोष्टी गोपनीय असतात, ते ओपन होऊ शकत नाहीत. पण आज महाराष्ट्रातील एक मराठी माणूस जगातल्या 60 देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी संपर्कात असतो. जगभरातल्या दावोसपासूनच्या अनेक महत्त्वाच्या ज्या परिषदा असतात त्या परिषदांमध्ये सहभागी होऊन काही व्यवस्थित थेरॉटिकल आणि त्याच्याबद्दल जसं सर म्हणले की स्टॅटिस्टिकल डाटा असलेले निष्कर्ष मांडतो. तेव्हा मला वाटतं ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज डॉक्टर संदीप वासलेकर सर आमच्या स्टुडिओमध्ये आले, एका अत्यंत जटिल आणखीन वेगळ्या विषयावरती सविस्तरपणे बोलले. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जेव्हा कधी आपण कोल्हापूरला याल तेव्हा कृपया आमच्या स्टुडिओला नक्की या. तुमच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळतील. आणि मला माहिती आहे कॅमेऱ्यासमोर बोलल्यानंतर जो असता आमचा हा इंटरव्ह्यू असतो, त्यानंतर जेव्हा आम्ही अनौपचारिक बोलतो त्यातनं खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे तुम्ही नेहमी यावं आणि मार्गदर्शन करत राहावं अशी मी तुम्हाला नक्कीच. नमस्कार. नक्कीच पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.